यस सर. ठीक आहे, 7 विद्यार्थी जॉईन झालेले आहे. बघा सेशन आपण स्टार्ट करू. सगळे म्हणतात की सेशन स्टार्ट करायचं. 7 विद्यार्थी सध्या जॉईन झालेले आहेत. बाकीचे जे विद्यार्थी जॉईन झाले नाही त्यांना पर्सनली शेअर करा लिंक, जेणेकरून ते जॉईन होतील किंवा ते मग रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा पाहू शकतील. ठीक आहे. ठीक आहे, बघू आपण. आपला जो टॉपिक चालू होता ना, तो कोणता चालू होता? इव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन. ऑर्गॅनिक इव्होल्युशनचे इव्हिडन्सेस. इव्हिडन्स म्हणजे काय असते? इव्हिडन्स म्हणजे असते पुरावा. म्हणजे ऑर्गॅनिक इव्होल्युशन झाले याचे पुरावे काय आहेत ते आपल्याला आज बघायचं आहे. ठीक आहे. ऑर्गॅनिक इव्होल्युशनचे पुरावे किती आहेत ते आपण बघू. सर्वात पहिला पुरावा आहे पॅलेंटोलॉजी. पॅलेंटोलॉजी म्हणजे काय ते आपण बघू. ठीक आहे, सर्वात पहिला पुरावा. त्यानंतर तिथे टाईप्स ऑफ फॉसिल्स दिलेले आहे. फॉसिल्स किती टाईपचे असते. त्याच्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ पॅलेंटोलॉजी. नंतर कनेक्टिंग लिंक दिलेला आहे. ठीक आहे, कनेक्टिंग लिंक काय आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे इथे मॉर्फोलॉजीमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, बघा इकडे कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक झाल्याच्यानंतर तुम्हाला तिथे दिलेलं आहे मॉर्फोलॉजी बी नंबरचा. तिथं मॉर्फोलॉजी म्हणजे तुम्हाला आहे होमोलॉगस ऑर्गन पहिली. ठीक आहे, होमोलॉगस ऑर्गन बघा पहिलं आहे होमोलॉगस ऑर्गन. त्यानंतर दुसरं असते ॲनालॉगस ऑर्गन आहे ना, बघा ॲनालॉगस ऑर्गन. आणि तिसरे असतात व्हेस्टिजियल ऑर्गन. 3 टाईपचे ऑर्गन असतात, ते सुद्धा आपण बघू काय आहेत ते. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे इंटरस्पेसिफिक स्पेशिएशन. स्पेसीज कशा बनलेल्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर बघायचं स्पेशिएशन. बघा स्पेशिएशनचं टाईप आहे, त्याच्यामध्ये इंट्रास्पेसिफिक स्पेशिएशन आणि इंटरस्पेसिफिक स्पेशिएशन असे 2 याच्यामध्ये काय आहेत टाईप आहेत. बघा आपल्याला सुरुवात करायची आता इव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन. 7 विद्यार्थी सध्या जॉईन झाले आहेत. बाकीच्या विद्यार्थ्यांना मे बी काम असेल किंवा काही पर्सनल इश्यू असतील. ठीक आहे, तर ते ऑफलाईन बघू शकतात. रेकॉर्डेड व्हिडिओ राहणार, तो पण ते बघू शकतात. बघा 5.10 इव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये इव्हिडन्सेस म्हणजे माहिती आहे तुम्हाला पुरावा. ऑर्गॅनिक इव्होल्युशन झाला याचा पुरावा काय आहे तर बघा सर्वात पहिले आहे द थिअरी ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन स्टेट दॅट. ऑर्गॅनिक इव्होल्युशनची थिअरी काय सांगते. ठीक आहे, आणखीन आपण याला काय करू, थोडं झूम करू जेणेकरून तुम्हाला आणखीन ते क्लिअर दिसेल. बघा पुस्तक तुमच्या समोर ठेवा, वही ठेवा, जेणेकरून तुम्हाला चांगला अभ्यास होईल तुमचा. द थिअरी ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन स्टेट दॅट द प्रेझेंट डे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम हॅव ओरिजिनेट फ्रॉम द अर्लियर सिम्पल लाईफ फॉर्म. बघा सध्या जे ऑर्गॅनिझम आहे ते कसं आहे, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आहे. आणि कशापासून इव्हॉल्व झाला, कशापासून बनला तर तो बनला अर्लियर सिम्पल लाईफ फॉर्मपासून. अर्लियर म्हणजे आधी तो सिम्पल फॉर्ममध्ये होता, नंतर त्याचं इव्होल्युशन होऊन तर त्याच्यापासून काय बनलं तर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम बनलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन इज सपोर्टेड बाय इव्हिडन्सेस. ओके, इव्हिडन्स काय करतात ते सपोर्ट करतं की नाही बरोबर हां असं इव्होल्युशन झालं असेल याचा पुरावा आहे. ठीक आहे, प्रोव्हाइडेड बाय द व्हेरियस ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. हे बायोलॉजीचे वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, त्यांनी पुरावे दिले की ऑर्गॅनिक इव्होल्युशन असं झालं किंवा इव्होल्युशन असं झालं. ठीक आहे, त्याच्यामध्ये आहे बघा पहिली ब्रांच कोणती आहे, पहिली ब्रांच आहे पॅलेंटोलॉजी. पॅलेंटोलॉजी ओके. त्याच्यानंतर दुसरी ब्रांच बघा कोणती आहे, ते आहे कंपॅरेटिव्ह ॲनाटॉमी. ॲनाटॉमी म्हणजे इंटरनल स्ट्रक्चरचा अभ्यास करणे. पॅलेंटोलॉजी म्हणजे फॉसिल्सचा अभ्यास करणे, स्टडी ऑफ फॉसिल्स. एम्ब्रिओलॉजी म्हणजे एम्ब्रिओचा अभ्यास करणे. मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणजे याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आलं, DNA आलं, त्याचा अभ्यास करणे. मग त्याच्यामध्ये सर्वात पहिली ब्रांच जे आहे तुम्हाला दिलेली आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, ती आहे पॅलेंटोलॉजी. ठीक आहे, पॅलेंटोलॉजी ही अशी ब्रांच आहे ज्याच्यामध्ये कशाचा स्टडी केला जाते, द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ फॉसिल्स. ओके, काय लिहिणार आपण, स्टडी ऑफ फॉसिल्स. आलं लक्षात नाही. फॉसिल्स म्हणजे माहिती आहे काय असते की जमीन बघा जमिनीच्या आतमध्ये डेड पार्ट्स असतात ॲनिमलचे किंवा प्लांटचे. ठीक आहे, याला आपण म्हणणार डेड पार्ट्स. ठीक आहे, हे डेड पार्ट्स लाखो वर्षाआधी ते ॲनिमल्स काय झाले डेड झाले आणि त्यांच्यावर मग सॉईलचे थर तळले, एकावर एक थर चढला, त्याच्यामुळे ते जमिनीच्या आत गेले. मग काही कारणास्तव किंवा तिथं खोदकाम करत असताना किंवा दुसरं काही काम करत असताना ते सापडले, म्हणजे त्याला आपण म्हणतो फॉसिल्स. आणि त्या फॉसिलचा अभ्यास करणे कोणत्या ब्रांचमध्ये करतो, पॅलेंटोलॉजी. ठीक आहे, पॅलेंटोलॉजी म्हणजे कशाचा अभ्यास करतो आपण, फॉसिल्सचा. म्हणजेच द स्टडी ऑफ ॲन्सेंट लाईफ विथ द हेल्प ऑफ फॉसिल्स. ॲन्सेंट लाईफ म्हणजे आधीची लाईफचा अभ्यास करण्यासाठी आपण फॉसिल्सचा अभ्यास करतो, त्याला आपण म्हणतो पॅलेंटोलॉजी. स्टडी ऑफ फॉसिल्स इज नोन ॲज पॅलेंटोलॉजी. आणि हे इव्हिडन्सेस देतं, कारण फॉसिल्स आपण बघतो मग त्याच्यात समजते आपल्याला की नाही असं इव्होल्युशन झालं असावं, हे की नाही. तर
म्हणून हे कशामध्ये पुरावा आहे, ऑर्गॅनिक इव्होल्युशन झाल्याचा पुरावा आहे. ठीक आहे. बघा फॉसिल्स आर द डेड रिमेन प्लांट्स, बघा डेड रिमेन ऑफ प्लांट अँड मिनरल्स दॅट लिव्ह इन द पास्ट इन द व्हेरियस जिओलॉजिकल लेयर्स. बघा हे काय फॉसिल्स काय, तर हे डेड पार्ट्स आहेत प्लांट्स आणि ॲनिमलचे, जे पहिले जिवंत होते ॲनिमल्स आणि त्यांच्यावर खूप सारा वेळ निघून गेलेला आहे, त्याच्यामुळे ते जमिनीच्या आतमध्ये गेले. ते आहे पॅलेंटॉलॉजी म्हणजे फॉसिल्स. पॅलेंटॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ फॉसिल्स, म्हणजे पहिल्यांदा लाईफ कशी होती, पहिल्यांदा सजीवसृष्टी कशी होती याचा अभ्यास करण्यासाठी आपण काय करतो, फॉसिल्सचा अभ्यास करतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, पॅलेंटोलॉजी असं म्हणतो. बघा पॅलेंटोलॉजी आलं लक्षात. मग त्याच्यामध्ये द स्टडी ऑफ फॉसिल्स फ्युल्स प्रोव्हाइड्स द मोस्ट कन्व्हिन्सिंग अँड डायरेक्ट इव्हिडन्सेस ऑफ फॉसिल फ्युल्स. ठीक आहे. डायरेक्ट इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन म्हणजे हे फॉसिल फ्यूलचा अभ्यास केल्यावर डायरेक्टली आपल्याला काय भेटतं, इव्होल्युशनचा एव्हिडन्स भेटतो, पुरावा भेटतो. कसं काय, बघा फॉसिल्स आर द फॉर्म इन द सेडिमेंटरी रॉक. बघा फॉसिल्स कशामध्ये फॉर्म होतं, सेडिमेंटरी रॉक दॅट इज ॲम्बर. ठीक आहे. आईस, त्यानंतर पीट आणि बॉक्स. मग हे काय सेडिमेंटरी रॉक्स आहेत. रॉक म्हणजे काय, दगड आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल हा दगड आहे, याच्यावर काय होणार, एखाद्या ऑर्गॅनिझमची सीड किंवा प्लांटची, सपोज प्लांटची सीड अशी इथं थांबणार, मग याच्यावर लेअर चढणार, मग लेअरवर लेअर म्हणजे सीड मधामध्येच राहणार त्या रॉकच्या. मग जेव्हा ते रॉक ब्रेक करणार आपण, तर मधामध्ये त्या सीडचं स्ट्रक्चर तिथं दिसते आपल्याला, आहे की नाही, त्याचा शेप कसा होता ते समजायला आपल्याला मदत होते. मग त्याला आपण म्हणतो सेडिमेंटरी रॉक. मग फॉसिल्स कुठं फॉर्म होत असतात, इन सेडिमेंटरी रॉक. आलं लक्षात. म्हणजे त्याच्या खाली एक रॉक राहतं, त्याच्यावर फॉसिल, त्याच्यावर सुद्धा रॉक, म्हणजे तो तिथं दबला जातो त्या रॉकमध्ये, त्या दगडामध्ये, त्याला आपण म्हणतो फॉसिल्स, सेडिमेंटरी रॉकमध्ये. अँड ड्युरिंग फॉसिलायझेशन, फॉसिल्स तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणायचं, फॉसिलायझेशन. The primitive forms of organism occupy the older and lower layers and the advanced form occupy upper and the more recent layers. बघा आता मग फॉसिल्स, बघा फॉसिल्समध्ये काय होते की ही पृथ्वीचा सरफेस आहे. ठीक आहे. आणि हे पृथ्वीच्या आपण खाली जात आहे जमिनीमध्ये. तर मग इथे जे ऑर्गॅनिझम भेटला हे सर्वात आधी राहत होता, त्याच्यानंतर वर जो भेटला तो त्याच्यानंतर आला, त्याच्यावर जो भेटला तो नंतर आला, त्याच्यावर जो भेटला तो नंतर आला, असंच याचं म्हणणं आहे. ओल्डर जे राहणार ते कुठं राहणार, सर्वात शेवटी, सर्वात खाली डीपेस्टमध्ये राहणार. आणि जे नवीन आत्ता म्हणजे काही वर्ष आधीच डेड झालेले आहेत ते वर राहणार. आलं लक्षात. मग याच्यावरून सुद्धा आपण ओळखू शकतो ती ऑर्गॅनिझम सुरुवातीला होती की आत्ता होते. ठीक आहे. जास्त वेळ झाला त्यांना ऑर्गॅनिझमला डेड होऊन की कधी झाला. ठीक आहे. त्याच्यावरून आपण त्याचा स्टडी करू शकतो. मग हे तुम्हाला दिलेलं आहे पूर्ण फॉसिल्सबद्दल. फॉसिल्सना आपण डायरेक्ट स्टडी करू शकतो इव्हॉल्युशनचा. पहिली गोष्ट, फॉसिल्स हे सेडिमेंटरी रॉकमध्ये तयार होत असतात आणि फॉसिलायझेशन या प्रोसेसमुळे, म्हणजे फॉसिल्स तयार होण्याच्या प्रोसेसमध्ये जे ओल्डर ॲनिमल आहे ते जमिनीच्या आतमध्ये असतात, जास्त आतमध्ये, आणि जे न्यू ॲनिमल आहेत, जास्त आत्ताच रिसेंट डेट झाली आहे त्यांची, ते वर असतात. आलं लक्षात. कारण त्याच्यावर काय होते, जास्त टाईम पिरियड झाल्यामुळे त्याच्यावर लेयर चढतात, मातीचे किंवा सॉईलचे लेयर चढतात पृथ्वीवर. मग त्याच्यामुळे आपल्याला ध्यानात ठेवायचं. आलं लक्षात. फॉसिल्स म्हणजे काय असते, मग डेड पार्ट्स ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स, हे नाही, विच आर प्रेझेंट इन अर्थ क्रस्ट. पृथ्वीच्या भूभागात ते प्रेझेंट असतात, म्हणून आपण त्याला फॉसिल्स असं म्हणतो. आलं लक्षात. फॉसिल्स, येस सरचा मेसेज करा लगेच. आपण टाईप्स ऑफ फॉसिल्स बघू. लक्षात आलं आहे. 7 विद्यार्थी सध्या लाईव्ह बघत आहे. फॉसिल्स लक्षात आलं आहे. ओके, सांगा पटापट. 7 विद्यार्थी सध्या लाईव्ह बघत आहे. परिमल, यस, परिमलमध्ये समजलं. कार्तिक, आकाश मनवर, यस सर. वैष्णवी डगे, यस सर. प्रशिक, ठीक आहे. 5 विद्यार्थी सध्या बघित आहे. बघा आता टाईप्स ऑफ फॉसिल्स बघू आपण. बाकीचे विद्यार्थी आले आणि गेले वाटतं, आहे की नाही. बघा 5 विद्यार्थी सध्या कंटिन्यू बघत आहे, बाकीचे विद्यार्थी आले आणि गेले. एनिवे, बघा टाईप्स ऑफ फॉसिल्समध्ये पहिला जे टाईप फॉसिल्स आहे टाईपचा, तो आहे ॲक्च्युअल रिमेन्स. ओके, ॲक्च्युअल रिमेन्स. नंदिनीसुद्धा आहे प्रेझेंट. त्यानंतर दुसरा आहे माउल्ड्स, 2 नंबरचा फॉसिलचा टाईप. त्याच्यानंतर तिसरा आहे कास्ट. त्यानंतर 4th नंबरचा आहे कॉम्प्रेशन्स. आलं लक्षात नाही. मग इथं 4 नंबरचे किती येतं, 4 टाईपचे फॉसिल्स आहेत. मग पहिला आपण बघू ॲक्च्युअल रिमेन. ॲक्च्युअल रिमेन काय असतं, धीज आर मोस्ट कॉमन टाईप ऑफ फॉसिल्स. मोस्ट कॉमन टाईप ऑफ फॉसिल्स असतं ॲक्च्युअल रिमेन.
ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ॲक्च्युअल रिमेन, दीज आर द मोस्ट कॉमन टाईप ऑफ फॉसिल्स. द प्लांट, ॲनिमल अँड ह्युमन बॉडीज गॉट एम्बेडेड इन द, बघा काय दिलेलं आहे, परमॅफ्रॉस्ट ऑफ द आर्केटिक ऑर द अल्फलाइन स्नो रिमेन प्रिझर्व इन द ॲक्च्युअल स्टेट. एक्झाम्पल, उली मोमॉथ इन सायबेरिया. ॲम्बर और हार्डन रेझिन कंटेन प्रिझर्व बॉडीज ऑफ मेनी इन्सेक्ट अँड आर्थ्रोपोडस. ॲक्च्युअल रिमेन म्हणजे काय होते की जसंच्या तसं राहत होतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल रेझिन माहिती आहे आपल्याला, प्लांटद्वारे सिक्रेट केलं जाते. मग त्या रेझिनमध्ये जर एखादा इन्सेक्ट जाऊन फसला तर त्याच्यावर रेझिन काय होणार, चढणार. मग ते इन्सेक्ट जसंच्या तसंच राहणार त्याच्यामध्ये. मग जे फॉसिल्स काय होतं, जसंच्या तसं स्टोअर राहतं, प्रिझर्व राहतं, त्याला आपण म्हणतो ॲक्च्युअल रिमेन. ठीक आहे, आलं लक्षात. ॲक्च्युअल रिमेन म्हणजे काय होतं, ते जसंच्या तसं स्टोअर राहते, ते आहे ॲक्च्युअल रिमेन. ठीक आहे, हे ध्यानात ठेवायचं, जसंच्या तसं स्टोअर राहते. दुसरं आहे माउल्ड्स. माउल्ड्स कसं असते बघा, धीज आर हार्ड असतात हे, धीज आर हार्ड. त्यानंतर बघा धीज आर हार्ड. त्याच्यानंतर नेक्स्ट, इनकॅसमेंट्स फॉर्म इन द आउटर पार्ट्स ऑफ ऑर्गॅनिक रिमेन, ओके, विच लॅटर डिके लिव्हिंग कॅव्हिटीज. बघा पहिल्या याच्यामध्ये जसंच्या तसं फॉसिल राहणार, पण इथे माउल्समध्ये काय, माउल्स म्हणजे साच्यासारखं. पहिले काय होणार, एक दगड राहणार, त्या दगडावर ते ऑर्गॅनिझम असणार, पण हळूहळू ते ऑर्गॅनिझम काय होणार, पूर्ण डिस्ट्रॉय होणार आणि तिथे एक साचा निर्माण होणार, त्यालाच आपण म्हणणार माउल्स. म्हणजे हे दुसऱ्या टाईपचं फॉसिल्स आहे. आलं लक्षात. बघा बॉडी पार्ट्स ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल लॅटर डिके ते खराब होऊन जातात, डिके म्हणजे डिस्ट्रॉय होऊन जातात, बट त्यांचं इम्प्रेशन तिथं राहते, स्टील रिमेन. त्यांचं स्ट्रक्चर कसं होतं, त्यांचं लुक कसं होतं त्या दगडात तसंच राहते, ते एक साच्यासारखं ते बनते, म्हणजे इम्प्रेशन तिथं तसंच राहते. अँड बिकम द परमनंट, ते कसं असते, परमनंट असतं. फॉर एक्झाम्पल फूटप्रिंट, ओके, आर फॉर्म इन दिस मॅनर. जसं फूटप्रिंट्स असतात, फॉर एक्झाम्पल एक ओली माती आहे, ठीक आहे, त्याच्यावर आपण जर पाय ठेवला तर काय होणार, तिथं एक साचा तयार होणार ना आपल्या पायाचा. तसंच हे माऊलसुद्धा तसंच असतं. आलं लक्षात. हे दुसऱ्या टाईपचा फॉसिल्स असणार. त्यानंतर तिसऱ्या टाईपचा फॉसिल बघा, दे आर हार्ड पीस ऑफ द मिनरल मॅटर डिपॉझिट इन द कॅव्हिटीज ऑफ माउल्ड. बघा माउल्ड आपण माहीत आहे साचा, मग आपल्याला माहीत आहे फॉर एक्झाम्पल आपण जर ओल्या मातीवर पाय ठेवला तर तिथे साचा तयार होणार, त्याला आपण माउल्ड म्हणणार त्या टाईपच्या फॉसिल्सला. मग ते फॉसिल जर मिनरलनं भरले, ठीक आहे, त्याच्यामध्ये ॲक्च्युअल ऑर्गॅनिझम आहे का, नाही, मिनरल मॅटर आहे, मिनरल्स. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे मिनरल्स जे असतात सॉईलमध्ये, ते जर तिथं फील्ड झाले किंवा समुद्राच्या तळाशी एक साचा पहिल्यांदा पडला, मग त्याच्यामध्ये ते मग जे साचा होता, रिकामी जागा होती, ती जर मिनरल्सनं भरली, मग त्या टाईपचे जे फॉसिल्स तयार होतात त्याला आपण म्हणणार कास्ट. आलं लक्षात नाही. कास्ट कशाला म्हणायचं, मग इम्प्रेशन याच्यामध्ये माऊल्ड जे आहे, माऊल्ड ते भरलेलं आहे कशानं, मिनरल मॅटरनं, त्याला आपण म्हणणार मग कास्ट. आणि चौथ्या नंबरचं आहे कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन कशाला म्हणणार, इंटरनल स्ट्रक्चर इज अब्सेंट बट द थिन कार्बन फिल्म इंडिकेट द आउटलाईन ऑफ द एक्सटर्नल फीचर. बघा कॉम्प्रेशनमध्ये फक्त काय दिसणार आपल्याला, आउटलाईन. बघा इथे दिलं आउटलाईन ऑफ द एक्सटर्नल फीचर. ठीक आहे, इथे इंटरनल स्ट्रक्चर काय असणार, अब्सेंट. इंटरनल स्ट्रक्चर अब्सेंट असणार. फक्त जे कार्बन फिल्म आहे, कार्बनची एक लेअर, ती आपल्याला देणार, काय देणार, एक्सटर्नल फीचर्स. काय देणार, एक्सटर्नल फीचर्स. आउटलाईन ना, ओके, आउटलाईन जस्ट की त्या ऑर्गॅनिझमचा शेप कसा होता, असा होता की असा होता. ठीक आहे, म्हणजे काय देणार, आउटलाईन देणार. थिन कार्बन फिल्म इंडिकेट्स द आउटलाईन ऑफ एक्सटर्नल फीचर्स. ठीक आहे, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचं. म्हणजे किती टाईपचे आपल्याकडे फॉसिल्स आहेत, 4 टाईपचे. सर्वात पहिल्यांदा पॅलेंटोलॉजिकल, त्याच्यानंतर माउल्ड्स, थर्ड कास्ट अँड फोर्थ इज कॉम्प्रेशन. ओके, these are the 4 types of fossils found in environment. याच्यापेक्षा जास्तही सुद्धा असतात, परंतु तुम्हाला पुस्तकामध्ये 4 दिलेले आहेत. आलं लक्षात सर्वांच्या. बघा त्याच्यानंतर आहे सिग्निफिकन्स ऑफ पॅलेंटोलॉजी. सिग्निफिकन्स म्हणजे असते इम्पॉर्टन्स. काय असते, इम्पॉर्टन्स. आता याचं इम्पॉर्टन्स काय आहे ते बघू. ठीक आहे, बघा सिग्निफिकन्स ऑफ पॅलेंटोलॉजी. याचं सिग्निफिकन्स काय आहे, तर याच्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं सिग्निफिकंट जे आहे, याचं इम्पॉर्टंट आहे ते आहे इट इज यूजफुल इन द रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायलोजेनी. फायलोजेनी म्हणजे माहिती आहे का, इव्होल्युशनरी हिस्ट्री.
मग एखाद्या ऑर्गॅनिझमची जर आपल्याला इव्हॉल्युशनरी हिस्ट्री बघायची असेल तर त्याच्यासाठी हे फॉसिल्स किंवा ही पॅलेंटॉलॉजी ही ब्रांच जी फॉसिल्सचा अभ्यास करते ती महत्त्वाची असते आहे की नाही. त्याची हिस्ट्री बघायसाठी ते कशापासून जे तयार झाला, कसे त्याचे ॲन्सेस्टर होते, हे जर आपल्याला बघायचं असेल, त्याची हिस्ट्रीचा जर अभ्यास करायचा असला तर बायोलॉजीची पॅलेंटॉलॉजी ही ब्रांच आपल्याला काय करत असते, मदत करत असते. ही आहे त्याचा सिग्निफिकन्स पहिला. दुसरा, हेल्प इन स्टडिंग व्हेरियस फॉर्म्स अँड स्ट्रक्चर ऑफ एक्सटिंक्ट ॲनिमल. एक्सटिंक्ट म्हणजे जे आता नाही आहेत, पहिल्यांदा होते, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल डायनासोर. मग डायनासोरचा जर अभ्यास करायचा असला तर आपल्याला पॅलेंटॉलॉजीचा मदत घेऊन, या ब्रांच बायोलॉजीच्या ब्रांचची मदत घेऊन आपल्याला अभ्यास करता येईल. म्हणजे एक्सटिंक्ट ऑर्गॅनिझम, नष्ट झालेले ॲनिमल्स, त्यांचा आपल्याला अभ्यास करता येते. तिसरं, इट प्रोव्हाइड द रेकॉर्ड ऑफ मिसिंग लिंक बिटवीन द टू ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम. बघा, दोन ऑर्गॅनिझम आहेत, त्याच्या मधामध्ये जर जे ऑर्गॅनिझम आहे हे दोघांचेही कॅरेक्टर दाखवते, मिसिंग लिंक आपण त्याला म्हणतो, ते जर आपल्याला शोधायचं असलं तर ते आपण इथून शोधू शकतो. रेकॉर्ड ऑफ मिसिंग लिंक आपण पॅलेंटॉलॉजी या ब्रांचमुळे ते करू शकतो. इट हेल्प इन द स्टडी ऑफ हॅबिट ऑफ एक्सटिंक्ट ऑर्गॅनिझम. एक्सटिंक्ट म्हणजे जे आता ऑर्गॅनिझम नाहीत, पहिले होते, नष्ट झालेल्या ॲनिमलची सवय कशी होती, हॅबिट्स म्हणजे त्यांच्या सवयी कशा होत्या, ते काय खात होते, त्याच्यावरून आपल्याला त्यांचं फूड, ते कसे राहत होते ते सुद्धा समजून जाते. म्हणजे पॅलेंटॉलॉजीचा हे काय इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर 5 नंबर, पॅलेंटॉलॉजी प्रोव्हाइड्स द फॉलोविंग टाईप्स ऑफ इव्हिडन्सेस. आणि पॅलेंटॉलॉजी आपल्याला खालील टाईपचे इव्हिडन्सेस प्रोव्हाइड करते. कारण आपण कोणता टॉपिक बघत आहे, इव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन. काय बघत आहे आपण, इव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन. ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन कसं झालं हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिला इव्हिडन्सेस आहे पॅलेंटॉलॉजी. पॅलेंटॉलॉजी ही कोणाची ब्रांच आहे, बायोलॉजीची, ज्याच्यामध्ये फॉसिल्स फ्यूलचा अभ्यास केला जाते एक्सटिंक्ट झालेल्या ऑर्गॅनिझमचा बघण्यासाठी, त्याची इन्फॉर्मेशन काढण्यासाठी. आलं लक्षात. मग ही आहे पॅलेंटॉलॉजी. पॅलेंटॉलॉजीमध्ये आपण फॉसिल्स बघितले, फॉसिल्सचे 4 टाईप बघितले. सर्वात पहिला फॉसिल्स होता ॲक्च्युअल रिमेन, त्याच्यानंतर होता माउल्ड्स, त्यानंतर होता कास्ट आणि चौथ्या नंबरचा होता कॉम्प्रेशन. ठीक आहे, हे 4 टाईपचे फॉसिल्स आपण बघितले. त्यानंतर आहे सिग्निफिकन्स ऑफ पॅलेंटॉलॉजी. मग पॅलेंटॉलॉजीचे इम्पॉर्टन्स काय आहे तर ते इम्पॉर्टन्स आपण 5 बघितले. आलं लक्षात. आता बघू आपण कनेक्टिंग लिंक. ठीक आहे, कनेक्टिंग लिंक चालू करायचं. मग येस सर तर मेसेज करा, लगेच आपण कनेक्टिंग लिंक चालू करू. बघा 7 विद्यार्थी प्रेझेंट आहेत. जे प्रेझेंट आहे त्यांनी मेसेज करा, म्हणजे मला समजून जाईल 7 विद्यार्थी कोण कोण प्रेझेंट आहे. परिमल, कार्तिक, आकाश, त्याच्यानंतर बाकीचे. ठीक आहे, यश, प्रशिक, ठीक आहे. 5 विद्यार्थी सध्या बघत आहे. आत्ता 7 होते, आता 5 झाले. वैष्णवी, आज कमी जास्त होत आहे विद्यार्थी, की नाही, कोणी जॉईन होत आहे, कोणी बाहेर पडत आहे. चला ठीक आहे, कनेक्टिंग लिंक आपण बघू. कनेक्टिंग लिंक एकदम सोपं आहे, जे की आपण 10वीमध्ये पण शिकलो. कनेक्टिंग लिंक आहे ना, कनेक्टिंग लिंक आपण 10वीमध्ये सुद्धा शिकलेलो आहे. दीज आर द फॉसिल्स फॉर्म्स ट्रान्झिशनल ऑर इंटरमिडिएट बिटवीन 2 ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम. बघा, 2 ग्रुप्सच्या ऑर्गॅनिझमचं कसं असते, इंटरमिडिएट असते. 2 ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम त्याला आपण म्हणतो कनेक्टिंग लिंक किंवा मिसिंग लिंकसुद्धा त्याला म्हणलं जाते. कनेक्टिंग लिंक किंवा दुसरं नाव काय आहे त्याचं, मिसिंग लिंक. दोन्ही ध्यानात ठेवायचं, एक्झाममध्ये तुम्हाला विचारू शकते. कनेक्टिंग लिंक इज ऑल्सो कॉल्ड एज मिसिंग लिंक. ओके, किंवा कनेक्टिंग लिंक न देता तुम्हाला मिसिंग लिंक, राईट अ नोट ऑन मिसिंग लिंक असं देऊ शकते. तुम्हाला माहिती असते की आपल्याला कनेक्टिंग लिंक शिकलो आपण, मिसिंग लिंक काय. ठीक आहे, हे तर नवीनच आहे, आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आला आहे, असं आहे नाही, नसतं. ऑरमध्ये नावं असतात, ते तुम्हाला लक्षात ठेवावी लागतात. बघा इथे काय दिलं, दीज आर फॉसिल्स फॉर्म ट्रान्झिशनल इंटरमिडिएट बिटवीन 2 ग्रुप. 2 ग्रुप आहेत, ठीक आहे, त्याच्या मधातला जो फॉर्म असतो. फॉर एक्झाम्पल, एक आहे आपल्याकडे रेड कलरचा, दुसरा आहे आपल्याकडे ग्रीन कलरचा. ठीक आहे, रेड आणि ग्रीन. मग याच्या मधामध्ये इंटरमिडिएट रेड आणि ग्रीन जर जे आपण मिक्स केला आणि मधामध्ये जे कलर भेटला, म्हणजे हे दोन्ही ग्रुपचे कॅरेक्टर दाखवते, रेडचे पण अर्धे आणि ग्रीनचे पण. तसंच मग इथं सुद्धा असतं, 2 ॲनिमलच्या मधामधला एक ॲनिमल असतो जो दोन्ही ग्रुपचे ॲनिमलचे कॅरेक्टर दाखवतो, त्याला आपण म्हणतो कनेक्टिंग लिंक. आलं लक्षात. दिस इंडिकेट दॅट द इव्हॉल्युशन लाईन सिमोयुरिया बिटवीन द ॲम्फिबियन्स अँड रेप्टाईल्स. बघा याच्यामध्ये कनेक्टिंग लिंकचं एक्झाम्पल बघा. पहिला आहे सिमोयुरिया. ओके, सिमोयुरिया. आणि दुसरं बघा आर्चिरोपिटेरिक्स.
दुसरं कोणतं आहे आर्चिरोपिटेरिक्स, दोन्हीसुद्धा आर्चिरोपिटेरिक्स तुम्हाला होतं 10वीमध्ये. ठीक आहे बघा, एक आहे सिमोयुरिया, दुसरं आहे आर्चिरोपिटेरिक्स. हे आर्चिरोपिटेरिक्स कोणत्या दोन ग्रुपमधलं कनेक्शन दाखवते, कोणत्या दोन ग्रुपचे कॅरेक्टर दाखवते, हे दाखवते रेप्टाईल आणि बर्ड्स या दोन ग्रुपचे कॅरेक्टर. आणि सिमोयुरिया हे दाखवते ॲम्फिबियन्स आणि रेप्टाईल्स या दोन ग्रुपचे. आलं लक्षात. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं सिमोयुरिया कोणत्या दोन ग्रुपचं कॅरेक्टर दाखवते किंवा कोणत्या दोन ग्रुपचे कंबाईन इंटरमिडिएट आहे, तो कनेक्टिंग लिंक आहे, तर ॲम्फिबियन आणि रेप्टाईल. आलं लक्षात, सिमोयुरिया. ओके. त्याच्यानंतर जे आर्चिरोपिटेरिक्स आहे हे आहे रेप्टाईल्स आणि बर्ड्स. आलं लक्षात, रेप्टाईल्स आणि बर्ड्स या दोघांचे कॅरेक्टर दाखवते. जसं की फॉर एक्झाम्पल आपण सर्वात पहिले बघू आर्चिरोपिटेरिक्स, आहे की नाही. बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे आर्चिरोपिटेरिक्स लिथोग्राफिका. ठीक आहे, हे त्याचा सायंटिफिक नेम आहे. हे जर आपण बघितला तर हे बघा याच्यामध्ये रेप्टाईल कॅरेक्टर आहेत काही, कारण ते रेप्टाईल माहिती आहे आपल्याला, रेप्टाईल्स आणि ॲम्फिबियन दोघांचे कॅरेक्टर दाखवते. त्याच्यामध्ये रेप्टाईल्स कॅरेक्टरसुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये बर्ड्सचे कॅरेक्टरसुद्धा आहे. बघा रेप्टाईल आणि बर्ड्स. रेप्टाईल म्हणजे सरपटणारे प्राणी, तुम्हाला माहिती आहे रेप्टाईल. मग रेप्टाईलचे सुद्धा त्याच्यामध्ये कॅरेक्टर आहेत आणि एव्हियन म्हणजेच बर्ड्स. ठीक आहे, बर्ड्सचे सुद्धा त्या काय आहेत कॅरेक्टर आहेत, कारण दोन ग्रुपचे जे इंटरमिडिएट आहे ना, दोन्ही ग्रुपचे त्याच्यामध्ये कॅरेक्टर असणार, कारण त्या दोन ग्रुपला त्यानं जोडलेलं आहे दोघांचे कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल बघा इथे, बघा इथं बीक आहे, बीक म्हणजे चोच, हे कोणाला असते बर्डला, म्हणजे ते बर्डचे कॅरेक्टर आहे. त्या बीकच्या आतमध्ये बघा टीथ आहेत, दात आहेत, हे कोणाला असते रेप्टाईल्सला, म्हणजे हे दोन्ही यांचे कॅरेक्टर यांना दाखवले. आणखीन बघा, आणखीन तुम्हाला इथे दिसतं आहे स्केल्स ऑन द बॉडी. त्यानंतर इथे बघा पंजासुद्धा आहे आणि त्यानंतर क्लॉसुद्धा आहे, नखसुद्धा आहे. त्यानं इथं विंग्स आहे, विंग्स असतात आणि फिदरसुद्धा. ठीक आहे, मग याची बॉडी कशी आहे की हे दोन्ही कॅरेक्टर दाखवते. मग याच्यामध्ये बघा सर्वात पहिले आपण बघू रेप्टाईलचे कॅरेक्टर कोणकोणते आहे. पहिली लॉंग टेल आहे, याला बघा रेप्टाईल्सला लॉंग टेल असते, इथंसुद्धा काय लॉंग टेल आहे. त्यानंतर क्लॉज आहेत, पंजे असतात रेप्टाईल्सला, इथेसुद्धा आहे. त्यानंतर स्केल्स ऑन द बॉडी, बॉडीवर काय असतात छोटे छोटे असे पार्ट असतात, है की नाही, असं एक दुसरा असं, याला आपण म्हणतो स्केल्स. अशा स्केलनं त्याची बॉडी बनलेली आहे. त्याच्यानंतर ॲब्डोमिनल रिब्स आहेत, त्याच्यामध्ये ॲब्डोमिनचे तिथं रिब्स आहेत, रिब्स म्हणजे काय बोन आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आणखीन काय आहे जॉ विथ द होमोडॉन्ट टीथ, जॉ आहे आणि त्याच्यामध्ये एकसारखे टीथ आहेत. आलं लक्षात, याला ध्यानात ठेवायचं, जॉ विथ होमोडॉन्ट टीथ, हे झाले 4 कॅरेक्टर. त्यानंतर स्टर्नम विदाऊट कील, स्टर्नम जो आहे तो रेस्पिरेटरी सिस्टीमचा पार्ट आहे, तो त्याच्या बॉडीमध्ये असतो. बोन्स कसे असतात सॉलिड असतात, सॉलिड, कारण तुम्हाला माहिती आहे जे सरपटणारे प्राणी असतात ना त्यांचे बोन्स सॉलिड असतात. ओके, नॉन निमॅटिक म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो सॉलिड जे असतात ना त्याला म्हणतो नॉन निमॅटिक, म्हणजे आतून भरीव असतात. त्यानंतर हाइंड लिम्स हॅड 4 क्लॉज डिजिट, आणि जे समोरचे हँडलिंग्स आहेत, ओके बघा इथे 1 2 3 4 किती डिजिट आहेत, 4 डिजिट आहेत, 4 डिजिट म्हणजे 4 फिंगर्स आहेत त्यांना. ठीक आहे, हे झाले रेप्टाईलचे कॅरेक्टर, म्हणजे 7 त्याच्याकडे रेप्टाईलचे कॅरेक्टर दाखवत होतो. आणि एव्हियनचे बघा बर्डचे कॅरेक्टर कोणकोणते त्याच्या बॉडीमध्ये. पहिलं फिदरी एक्झोस्केलेटन, त्याच्यावर काय आहे तर पंख आहेत म्हणजे बर्ड्स आहे. 4 लिम आर मॉडिफाईड इंटू विंग्स, त्याचे जे समोरचे पाय आहेत ते त्याचे विंग्स बनलेले आहेत, हे झालं बर्डचे कॅरेक्टर. मग नंतर इथं बीक आहे, जॉ आर मॉडिफाईड विथ बीक, हे सुद्धा बर्डचं कॅरेक्टर. त्यानंतर स्कल बोन, ओके कम्प्लिटली फ्यूज, त्याचे जे स्कल आहे, स्कल म्हणजे त्याचा ब्रेन जो बनलेला आहे, ब्रेनच्या वर खोपडी स्कल, ते कम्प्लिटली फ्यूज असतात जसं की बर्डमध्ये असते. लार्ज राऊंड क्रॅनियम, क्रॅनियम म्हणजे त्याच्या आतमध्ये ब्रेन आहे, त्याच्यावर जे असतात बोनची कवरिंग त्याला आपण क्रॅनियम म्हणतो. आणि त्याला पूर्ण याला ब्रेनच्या वरच्या कवरिंगला क्रॅनियम, आणि पूर्ण याला आपण काय म्हणणार, पूर्ण याला आपण म्हणणार स्कल, काय म्हणणार स्कल, बघा इथे अंडरलाईन करा स्कल. त्यानंतर क्रॅनियम विथ लार्ज ऑर्बिट और सिंगल कॉन्डिल अँड लिम्प बोन्स आर बर्ड लाईक. लिम्प बोन्स किंवा बोन्समध्ये जे बर्ड्स असतात, बोन असतात, बोन हाडं असतात, ते कसे असतात माहिती आहे का, ते असतात निमॅटोफोर्स, न्यूमॅटिक असतात, न्यूमॅटिक म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो न्यूमॅटिक, का बरं, मग बर्ड्समध्ये जे बोन्स असतात ना ते हॉलो असतात, आतमधून भरीव नसतात. ओके, कशासाठी, का असणार ते न्यूमॅटिक, कारण त्यांना उडायचं आहे ना, त्यांना फ्लाय करायचं असते. मग जेवढं शरीरात बॉडीचं वजन कमी तेवढं त्यांना फ्लाय करायला काय होणार, इझी जाणार. त्याच्यामुळे त्यांचे बोन कसे असतात न्यूमॅटिक, म्हणजे आतमधून कसे असतात हॉलो असतात, रिकामे असतात. ओके, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. हे आहेत आर्चिरोपिटेरिक्स, हे तुमच्या समोर आहे. हे आहे कनेक्टिंग लिंक आहे ना, आर्चिरोपिटेरिक्सचा तुम्हाला अभ्यास आहे. कनेक्टिंग लिंक आहे, कशामधला कनेक्टिंग लिंक आहे, कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाईल्स अँड बर्ड्स.
रेप्टाईलचे कॅरेक्टर दाखवते, सरपटणाऱ्या प्राण्यांचे सुद्धा आणि बर्ड्स उडणाऱ्या प्राण्यांचे सुद्धा. दोघांचे कॅरेक्टर एकाच बॉडीवर आहे, एकाच ऑर्गॅनिझमवर आहे, म्हणजे तो कनेक्टिंग लिंक आहे, दोघांना जोडणार आहे, इंटरमिडिएट फॉर्म आहे. आणि त्याच्यानंतर सिमोयुरिया हे ॲम्फिबियनचे आणि रेप्टाईलचे दोन्ही याचे दाखवते. ओके, सिमोयुरिया कोणाकोणाचे दाखवते? ॲम्फिबियन आणि रेप्टाईल. ठीक आहे, सिमोयुरिया ॲम्फिबियन आणि रेप्टाईलचे दाखवते. ॲम्फिबियन म्हणजे माहिती आहे आपल्याला, जे जमिनीवर राहतात आणि पाण्यातसुद्धा राहतात, आणि रेप्टाईल्स म्हणजे जे सरपटणारे प्राणी, ते तुम्हाला माहीतच आहे. आलं लक्षात? हे आहे तुमचं कनेक्टिंग लिंक. ठीक आहे, कनेक्टिंग लिंक. पहिला आपण बघितलं पॅलेंटॉलॉजी, बघा पॅलेंटॉलॉजी, आणि त्याच्यामध्ये कनेक्टिंग लिंकसुद्धा बघितली. आलं लक्षात? नाही, पॅलेंटॉलॉजी आणि कनेक्टिंग लिंक. यस सरचा मेसेज करा. 4 विद्यार्थी प्रेझेंट आहे, कोणते आहेत ते बघू द्या. 4. ठीक आहे, बघा आर्चरोपेटेरिक्स बघितला आपण. आकाश प्रेझेंट आहे, परिमल, त्याच्यानंतर कोण प्रेझेंट आहेत? दोघं. आणखीन 2, 4 प्रेझेंट आहेत ना लाईव्ह. प्रशिक, आकाश, परिमल, प्रशिक. बाकीचे आले वाटते आणि गेले आहे ना. यश कांबळे, कार्तिक कुठे गेला? कार्तिक घरी. बाकीचे ते आले आणि गेले. आकाश, परिमल आणि प्रशिक प्रेझेंट आहे. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, आपण आन्सर करू. कार्तिक काय वाटते प्रेझेंट. कोणाला जर काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही ते सांगा चॅट बॉक्समध्ये. जे काही समजलं नसेल परत आपण रिपीट करू. त्याच्यानंतर बघा टेस्ट दिली होती ना विद्यार्थ्यांनी, मी तुम्हाला ऑनलाईनमध्ये टेस्ट पाठवली होती. मी तुम्हाला ऑनलाईनमध्ये काय पाठवली होती? टेस्ट. 5 विद्यार्थीसुद्धा बघितलं. ऑनलाईनमध्ये मी टेस्ट पाठवली होती. त्याच्यामध्ये बघा मला गोलूने पाठवली, कार्तिक चव्हाण टेस्ट पाठवली, परिमलनं पाठवली ना, आकाशनं. त्याचे रिझल्ट आकाशला पडलेले आहेत 30 पैकी 23 मार्क. त्याच्यानंतर परिमलला आहे 30 पैकी 23. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर गोलू कार्तिकला आहे 30 पैकी 30 मार्क. बापरे, कार्तिकचा अभ्यास जास्त झाला वाटते. ठीक आहे, 30 पैकी 30. 3 जणांनी टेस्ट दिलून मला त्याचे काय पाठवले? रिझल्ट पाठवले. बाकीच्या विद्यार्थ्यांनी पाठवलेच नाही. श्रद्धानं पाठवला आत्ता रिझल्ट, 30 पैकी 27 मार्क. बघा 30 पैकी 27. 4 जणांनी मला रिझल्ट पाठवलेला आहे. परिमल, आकाश, कार्तिक आणि श्रद्धा. बाकीचे विद्यार्थी टेस्ट द्या आणि टेस्टचा रिझल्ट पाठवा. 5 विद्यार्थी सध्या बघित आहे. आपण
तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? आत्तापर्यंत जेवढं शिकवलं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? असेल तर विचारा, मी तुम्हाला सांगतो ते काय आहे. ठीक आहे. बघा इथे आपण काय शिकलो, छोटासाच पार्ट घेतला आपण आज. कोणता? इव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्यूशन. ऑर्गॅनिक इव्होल्यूशनचे इव्हिडन्सेस कोणकोणते आहेत? मग याच्यामध्ये ऑर्गॅनिक इव्होल्यूशनमध्ये सर्वात पहिला इव्हिडन्स आहे पॅलेंटॉलॉजी. ही एक बायोलॉजीची ब्रांच आहे, ती आपल्याला इव्हिडन्सेस देते. मग पॅलेंटॉलॉजी आपण शिकली. काय पॅलेंटॉलॉजी? द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ फॉसिल्स फ्युल्स. फॉसिल फ्युलचा अभ्यास आपण ज्या बायोलॉजीच्या ब्रांचमध्ये करतो, ज्या बायोलॉजीच्या ब्रांचच्या अंडर करतो, त्याला आपण म्हणतो पॅलेंटॉलॉजी. मग पॅलेंटॉलॉजी याच्यामुळे आपल्याला कसं आपल्याला इव्हिडन्सेस भेटतो ते सांगितलं. टाईप्स ऑफ फॉसिल्स बघितले, 4 टाईपचे फॉसिल्स बघितले. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं पॅलेंटॉलॉजीचे सिग्निफिकन्स म्हणजे इम्पॉर्टन्स. सिग्निफिकन्स ऑफ पॅलेंटॉलॉजी ते सुद्धा 5 इम्पॉर्टन्स आपण बघितले. त्याच्यानंतर आपण बघितलं कनेक्टिंग लिंक, जे 2 ग्रुपला जोडतं, दोन्ही ग्रुपचे कॅरेक्टर दाखवतं. एक मिडलमधलं ऑर्गॅनिझम म्हणजे इंटरमिडिएट कॅरेक्टर दाखवते, त्याला आपण म्हणतो कनेक्टिंग लिंक. त्याच्यामध्ये आपण बघितलं आर्चिओपिटेरिक्स लिथोग्राफिका. आर्चिओपिटेरिक्स लिथोग्राफिका. मग याच्यामध्ये आपण बघितलं, कारण हे 2 ग्रुप्सना जोडत होतं, दोन्ही ग्रुपचे कॅरेक्टर दाखवत होतं. एक होता रेप्टाईल ग्रुप, दुसरा होता बर्ड्सचा ग्रुप. त्या बर्ड्सच्या ग्रुपला आपण एव्हियनसुद्धा म्हणतो. ठीक आहे. बर्ड्सचा ग्रुपला आपण काय म्हणतो? एव्हियनसुद्धा म्हणतो. बघा इथं दिलं आहे एव्हियन. मग याच्यामध्ये रेप्टाईलचे कॅरेक्टर कोणकोणते आहेत ते आपण वर बघितले. बघा इथं दिलेलं आहे तुम्हाला रेप्टाईलचे कॅरेक्टर कोणकोणते त्याच्या बॉडीमध्ये तो दाखवतो. आणि त्यानंतर बर्ड्सचे कॅरेक्टर कोणकोणते दाखवतो ते आपण बघितलं. आलं लक्षात इथपर्यंत? कोणाला जर काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही ते सांगू शकता, कमेंट चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करू शकता. 6 विद्यार्थी सध्या आहे. आज विद्यार्थी मागं पुढे येत आहे की नाही, कोणी येत आहे, कोणी बाहेर जात आहे. एक तर टायमिंग एक तर आपला 5 वाजता ठेवला आपण, कारण 3 मगाशी लाईट नव्हती इकडे ना, लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे. मधामध्येच मग बंद पडून जाते लेक्चर, कारण जे नेटचं आहे ना फायबर, त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटी पाहिजे ना. लॅपटॉपमध्ये होऊन जाते चार्जिंग असेल तर, मग लाईव्ह नाही करू शकत आपण. आकाश म्हणते सर टेस्ट रिपीट सोडवता येते का? हो, टेस्ट रिपीट सोडवता येते, कितीही वेळा सोडवता येते. दुसऱ्यांनाही पाठवू शकता तुम्ही, जर 12वीचे विद्यार्थी असतील त्यांना पाठवून द्या. कार्तिक चव्हाण नो प्रॉब्लेम सर. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. शनिवारी मी येतो क्लासवर, मग आपण विचारू प्रश्न, आहे की नाही. मग नो प्रॉब्लेम सर असं म्हटलं पाहिजे तिथे बिन. ठीक आहे कार्तिक, चालू दे अभ्यास, चालू दे मस्तपैकी. आकाश समोरचं घ्यायचं मॉर्फोलॉजी. आज आपण काय बघितलं? इव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्यूशन. त्याच्यामध्ये पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्स, पॅलेंटॉलॉजी बघितलं. पॅलेंटॉलॉजीमध्ये टाईप्स ऑफ फॉसिल्स बघितले, 5 टाईपचे फॉसिल्स आणि त्याचे इव्हिडन्स, इम्पॉर्टन्स ऑफ पॅलेंटॉलॉजी ते 5 इम्पॉर्टंट. त्यानंतर आपण कनेक्टिंग लिंक बघितला, आर्चिओपिटेरिक्स लिथोग्राफिका. त्याचे आपण बर्डचे कॅरेक्टर बघितले आणि रेप्टाईलचे कॅरेक्टर बघितले. दोन्ही कॅरेक्टर त्याच्या बॉडीवर आहेत. ठीक आहे. तो आपल्याला पहिल्यांदा होता, आता आहे का तो? आता दिसते का आपल्याला? तसा प्राणी नाही दिसत, पहिले होता तो. ठीक आहे. आता तो एक्सटेंड झाला, नष्ट झाला, एक्सटिंक्ट म्हणतो आपण त्याला. सध्या तो काय झालेला? नष्ट झालेला आहे. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आज विद्यार्थी कमी असल्यामुळे आपण तेवढाच टॉपिक घेऊ. उद्याला आपण घेऊ मॉर्फोलॉजी, आणि समोरचं जे पूर्ण आहे ते कंप्लीट करू आपण उद्या. एका लेक्चरमध्ये आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचं समोरचं. चालेल? बघा समोरचं आहे मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजीमध्ये 3 टाईपचे ऑर्गन आहेत. एक आहे होमोलॉगस ऑर्गन, ते काय असते ते आपण बघू उद्याच्या लेक्चरमध्ये. त्यानंतर आहे दुसरं ॲनालॉगस ऑर्गन, आणि त्यानंतर आहे तिसरं व्हेस्टिजियल ऑर्गन. 3 टाईपचे ऑर्गन असतात, ते आपण बघू. त्याच्यानंतर आहे समोर तुम्हाला स्पेशिएशन नावाची प्रोसेस, म्हणजे ज्याचे स्पेसिस तयार होत असते. मग याच्यात 2 टाईप आहेत तिचे, इंट्रास्पेसिफिक स्पेशिएशन आहे आणि दुसरं आहे इंटरस्पेसिफिक स्पेशिएशन. ठीक आहे, हे 2 टाईप. त्यानंतर तुम्हाला आहे जिओलॉजिकल टाईम स्केल. काय आहे? जिओलॉजिकल टाईम स्केल. आणि मग लास्टला आहे तुम्हाला ह्युमन इव्होल्यूशन. काय आहे तुम्हाला? बघा इथं दिलेलं आहे ह्युमन इव्होल्यूशन. काय दिलेलं आहे? ह्युमन इव्होल्यूशन. आणि हे झालं की तुमचं बस हे चार्ट आहे, लगेच चॅप्टर झाला. उद्या आपल्याला कोणीही हालतीत चॅप्टर काय करायचं आहे? कंप्लीट करायचं आहे. उद्या लेक्चरचा टायमिंग सांगा, कधी घ्यायचं लेक्चर उद्या?
उद्या लेक्चर कधी कधी घ्यायचं ते सांगा फक्त. उद्याच्या लेक्चरमध्ये उद्याचं महत्त्वाचं राहणार. उद्या आपण 1.5 ते 2 तास लेक्चर घेऊ, जेणेकरून तुमचा पूर्ण चॅप्टर हे काय होणार कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. एक टायमिंग सांगा कधी घ्यायचं लेक्चर. उद्या 7 विद्यार्थी सध्या बघित आहेत. सगळे विद्यार्थी मला प्रेझेंट पाहिजे फक्त लेक्चरला, आहे की नाही. किती वाजता घ्यायचं लेक्चर उद्या? साडेतीन, 3ला, 3:30. बाकीचे विद्यार्थी कळवा पटापट. उद्या एक लेक्चरमध्ये आपल्याला पूर्ण जे टॉपिक संपवायचं आहे. प्रशिक 3 वाजता. वैष्णवी 3. बघा 3 वाजता ठेवू. आपण एक काम करू, 3:30 आणि 3मध्ये कन्फ्युजन आहे ना. आपण आता 3ले पण नाही ठेवणार, 3:30ले पण नाही. आपण 3:15 ठेवणार आहे ना. 3 वाजून 15 मिनिट. ठीक आहे. लेक्चर आपलं असणार उद्या 3:15ला. ठीक आहे. 3:15ला. 3ला तुम्ही रेडी राहायचं. 3:15ला आपण लेक्चर उद्या स्टार्ट करणार आणि मग समोर पूर्ण आपण काय करणार, कार्तिक. ठीक आहे. 3:15 वाजता आपण लेक्चर सुरू करू आणि पूर्ण चॅप्टर आपण कंप्लीट करू, एक नाही. उद्या आणखीन एनर्जीनं राहा थोडं. ठीक आहे. आज विद्यार्थी कोणी येत होतं कोणी नाही येत होतं. थोडं विद्यार्थी काही आज जॉईन झाले नाही व्यवस्थित. उद्या आपण 3:15 वाजता लेक्चर स्टार्ट करू. उद्याच्या उद्या आपल्याला चॅप्टर संपवायचा आहे, त्याच्यामुळे उद्या लेक्चर थोडं मोठं चालणार, एवढं लक्षात ठेवा. आणि जर पूर्ण चॅप्टर वाचा, कोणाला जर काही प्रॉब्लेम असला तर उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्ही मग लाईव्हमध्ये विचारू शकता. ठीक आहे. मग आजचा जो व्हिडिओ आहे, आजचं लेक्चर मी तुम्हाला ते व्हॉट्सअपवर पाठवतो. ज्यांनी ज्यांनी नाही बघितलं ते बघू शकता परत, किंवा ज्यांना बघायचं परत ते सुद्धा परत बघू शकता. ठीक आहे. मग उद्या 3:15 वाजता आपलं लेक्चर होईल.